सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधव आणि भगिनी या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आपल्या सर्वांना माहितीच आहे की विधानसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे। त्याच अनुषंगाने जळगाव शहर विधानसभेसाठी मी माझा उमेदवारीचा अर्ज 28 किंवा 29 तारखेला भरणार आहे आणि अपक्ष उमेदवार म्हणून मी माझा फॉर्म भरणार आहे। आणि आपल्याला सर्वांना माहितीच आहे जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि पक्षासाठी पक्षाच्या धोरणांसाठी मी शहरात कार्य करत आहे। मी नगरसेवक असताना आपल्या जळगाव शहराच्या समस्यांच्या विरोधात आवाज उचलला, उपोषणाला बसलो। त्यानंतर जळगाव शहरातील साफसफाई कचऱ्याच्या विरोधात मी आवाज उचलला, आंदोलन केलं, तिथे होणाऱ्या भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन केलं, आरक्षित जमिनींच्या विरोधात मी आवाज उचलला। असे अनेक प्रश्न जळगाव शहरातील समस्या जे होते, जनतेच्या ज्या समस्या होत्या त्या सोडवण्याचा मी नेहमी प्रयत्न केलेला आहे आणि जवळजवळ मी 30 वर्षापासून या पक्षात एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि यापूर्वी पक्षासाठी मी नेहमी एकनिष्ठतेने इमानदारीने कार्य केलेलं आहे आणि आज मी जळगाव शहर विधानसभेसाठी इच्छुक असताना मला त्या ठिकाणी नाकारलेलं आहे, म्हणून मी माझी अपक्ष उमेदवारी जाहीर करतो। जळगाव शहराच्या विकासासाठी आपल्या सर्वांना माहितीच आहे की जळगाव शहरामध्ये किती अडीअडचणी आहेत, किती लोकांच्या जनतेच्या तक्रारी आहेत, पण त्या सोडवल्या जात नाहीत। इतरांना आपण संधी दिली, त्या 10 वर्ष संधी दिली, त्या 10 वर्षात त्यांनी काही काम करून दाखवलेले नाही आहे आणि त्या अनुषंगाने जळगाव शहराच्या विकासासाठी मी आवाज उचलत आहे आणि जळगाव शहरासाठी मी माझी उमेदवारी दाखल करत आहे। शहरातील जनतेसाठी, शहराचा विकास होण्यासाठी, शहरात मूलभूत सुविधा मिळण्यासाठी, या सर्व गोष्टींसाठी मी माझा विधानसभेचा अर्ज दाखल करणार आहे। गिरीश महाजनांनी आज धरणगावात बोलताना म्हटलं की जळगाव जिल्ह्यात कुठेही बंडखोरी होणार नाही। आता तुम्ही आता पक्षविरोधात निर्णय घेताय, एका प्रकारे बंडखोरीच म्हणायला लागेल, काय वाटतं तुम्हाला? नाही, ही बंडखोरी नाही आहे। हे शहरात ज्या समस्या आहे, ज्या समस्या ज्या सोडवल्या जात नाही आहे, त्यासाठी मी ही माझी भूमिका घेत आहे, त्यासाठी मी हे पाऊल उचललेलं आहे। आणि पक्षामध्ये एकनिष्ठ कार्यकर्त्यांना सुद्धा डावललं जात आहे, त्यांना दाबलं जात आहे। ते काही चांगलं कार्य करायला गेले तर त्यांना पुढे येऊ दिलं जात नाही आहे आणि शहरातील जनतेच्या त्यामुळे समस्या सोडवल्या जात नाही आहे। कोणी एखादा जर समस्या सोडवायचा प्रयत्न केला तर त्याला दाबलं जातं, डावललं जातं, त्रास दिला जातो। म्हणून मी माझी भूमिका स्पष्टपणे सांगतोय की मी माझी उमेदवारी जाहीर करणार आहे। नाही, पालिकेतील नगरसेवक मी प्रत्येक नगरसेवकाला कार्यकर्त्यांना भेटणार आहे आणि पक्षात निश्चितच नाराज नगरसेवक कार्यकर्ते आहेत, ते निश्चितच माझ्यासोबत राहतील अशी मला आशा आहे। पण जनतासुद्धा माझ्यासोबत राहील हा सुद्धा मला विश्वास आहे। तुमचा रोख आहे तो आमदारांवर आहे की पक्षश्रेष्ठींवर आहे? नाही, आमदारांनी 10 वर्षापासून शहरामध्ये काहीच विकास कामं केलेले नाही आहे आणि मला सुद्धा त्रास देण्यात आलेला आहे। मला ज्या वेळेला उपमहापौर पद मिळत होतं त्यावेळेला मला त्रास दिला गेला, मला विरोध केला गेला। त्यानंतर आता महानगराध्यक्षाचे ज्या वेळेला झालं त्यावेळेला माझं नाव आणि डॉक्टर राधेश्याम चौधरी यांचं दोघींचं नाव होतं, त्यावेळेलाही आम्हाला विरोध केला गेला। म्हणजे 25-30 वर्ष आम्ही पक्षासाठी एकनिष्ठतेने कार्य करतो। आमदार महोदय तरी 2 वेळा पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेले आणि त्यानंतर परत ते पक्षात येऊन त्यांनी उमेदवारी मिळवली। पण आम्ही एकनिष्ठ असून 25-30 वर्षापासून कार्य करतो सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं। प्रत्येक आमच्या कार्यात आम्हाला त्रास दिला जातो। आमच्या प्रभागामध्ये आम्ही निधी मागितले तर आम्हाला निधी दिले जात नाही। जे जवळचे काही व्यक्ती असतील त्यांना, नातेवाईकांना, जिथे आपले लेआउट असतील अशा ठिकाणी निधी देऊन रस्ते केले जातात आणि ज्या प्रभागांमध्ये लोकांनी यांना निवडून दिलं आहे, यांना मतं दिले आहे, त्या ठिकाणी निधी दिला जात नाही। आम्ही वारंवार मागून सुद्धा। आपका दोस्त जो है वो राजू मामा पर ही है। हाँ, आमदार जे आहे शहराचे आमचे त्यांच्यावरच आहे ना। तुम्ही तक्रार श्रेष्ठींकडे केली का पक्षश्रेष्ठींकडे? केली, आम्ही तक्रार केली, वारंवार तक्रार केली। कोळी समाजाचे काही प्रमुख नेते यापूर्वी आमदारकीच्या तयारीत होते, परंतु प्रत्येक वेळेस पक्षाकडून कोळी समाजाला डावलण्यात येतं असं आपल्याला वाटतं का? हो, प्रत्येक वेळेला कोळी समाजाला पक्षाकडून डावललं येत आहे। पूर्ण महाराष्ट्रात कुठेच कोळी समाजाला भाजपातर्फे तिकीट मिळालेलं नाही आहे। जिल्ह्यात तर मिळालंच नाही आहे, पण इतर ठिकाणी सुद्धा कुठे म्हणजे विचार केला जात नाही आमच्या समाजाचा। काय विचार केला जात नाही? आमचा समाज कित्येक वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे, परंतु त्यांना डावललं जातं, विचार केला जात नाही।
आणि माझं एकच ध्येय धोरण आहे की सर्व समाज, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन शहराचा विकास करायचा. कोणत्याही प्रकारचा जातीवाद न करता सर्व समावेशक असं सर्वाचा शहराचा विकास करायचा, हेच माझं ध्येय धोरण आहे. शहरातील जनतेला मूलभूत सुविधा मिळत नाही, त्यापासून ते वंचित आहे. रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, खड्डे 10-10 वर्षापासून खड्डे, ते रस्ते होत नाही आहे. निधी आणू शकत नाही आहे. निधीची मागणी केली तर मुद्दामून निधी द्यायचा नाही, जे जवळचे त्यांनाच द्यायचा, त्याच याच्यात जास्त टाकायचा. जिथे आपले लेआउट असतील तिथे निधी वळवायचा, जे आपले जवळचे तिथे नातेवाईकांच्या प्रभागामध्ये निधी वळवायचा. मग बाकीचे नगरसेवक का ते तुमच्यासाठी काम करत नाही का? बाकीच्या शहरातील जनतेने, इतर जनतेने तुम्हाला मतदान केलं नाही का? केलं ना मतदान, मग काय तुम्ही दुर्लक्ष करतात? तुमच्या निर्णयावर तुम्ही ठाम आहात का? हो, मी माझी विधानसभेची उमेदवारी करणारच. उद्याला जर समजा फडणवीसांचा तुम्हाला फोन आला, मी वरिष्ठांना सांगणार ना, मी वरिष्ठांना सांगणार माझ्यावर काय अन्याय झालेला आहे, कसा त्रास दिला गेला आणि कसा त्रास दिला जात आहे. त्यासाठी मी ते वरिष्ठांना सांगणार आणि माफी मागणार की मी मला पुढे काही हे नाही आता. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तुम्ही निवडणूक लढवणार. हो, निवडणूक लढवणार. बरं, पक्षत्याग करणार, पक्षाचा राजीनामा देणार. नाही, मी अपक्ष निवडणूक लढवतोय ना. पक्षाचा राजीनामाचा विषय तो नंतर आहे. पण मी शिवसेना से सुनील महाजन, उन्होंने अब तक काफी बार है ना राजू मामा पर आमदार पद होने पर भी उन्होंने कुछ नहीं किया है, तो मीन्स आप उनसे सहमत हो? सुनील महाजन से आप सहमत हो? उन्होंने सुनील महाजन समजा ते विरोधक आहे, त्यांनी त्यांच्या हिशोबाने त्यांचे प्रश्न मांडलेले आहे आणि मी पक्षात आहे, मला माहिती काय काय घडलेलं आहे, त्यामुळे मी ते विषय मांडतोय. भाजपमध्ये सातत्याने जे प्रामाणिक आहेत त्यांच्यावर अन्याय होतो, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, असं आतापर्यंत म्हटलं जात होतं. उन्मेष महाजनांपासून ही उदाहरण आहे. तुम्ही आता सहमत आहे त्याला? मी तर सहमत आहे. पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर त्रास दिला जातोय, अन्याय होतोय, हे निश्चितच आहे. जे 25-25, 30-30 वर्षापासून पक्षासाठी राबतायत, पक्षासाठी इमानदारीनं काम करतायत, त्यांना हळूहळू साईड केलं जातं, त्रास दिला जातो की ते स्वतःहून साईडला होऊन जातात, काही पक्ष सोडून देतात. आणि तशीच वेळ आज त्यांनी माझ्यावर आणलेली आहे. तीच वेळ त्यांनी माझ्यावर आणलेली आहे. मला इतका त्रास दिला गेला प्रत्येक ठिकाणी, निधी असो का पद असो का काही काम करायचं म्हटलं ते असो, ते प्रत्येक याच्यात मला त्रास झालेला आणि त्यांनी त्रास दिलेला आहे. भाऊ, महानगरपालिकेत पक्षामध्ये फूट पडली होती भाजपमध्ये, त्यावेळेस पण काही नगरसेवकांनी आमदारांवर आरोप केले होते. त्यावेळेलाही आमदारवर नाराज होऊनच नगरसेवक फुटलेले होते. आमदारांच्या कार्यशैलीमुळे आमदार निधी देत नव्हते, विकासाचं काही कार्य करत नव्हते, त्यांच्या प्रभागामध्ये काही निधी मागितला तर दुर्लक्ष करत होते. या सर्व कारणामुळे नगरसेवक नाराज झाले आणि ते फुटले. तुम्ही सांगताय की राजमामांनी 10 वर्ष जळगाव शहराचा विकास केला आणि निधीमध्ये तुझा भाव केला. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना 10 वर्षामध्ये आपण पक्षश्रेष्ठींकडे कधी तक्रार केली नाही किंवा कधी मीडियामध्ये जाहीर वाच्यता केली नाही. पक्षश्रेष्ठींकडे आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे की भाऊ, आम्ही शहरात कोणत्या तोंडाने लोकांकडे जायचं? शहरातील जनता नाराज आहे. रस्ते नाही, गटरी नाही, मूलभूत सुविधा नाही, लाईट व्यवस्था व्यवस्थित नाही, पाणी व्यवस्था व्यवस्थित नाही, दर पावसात खड्डे पडतात, 1-1 वर्ष बुजवले जात नाही. त्या खड्ड्यांमुळे अनेक लोकांना मृत्युमुखी पडावं लागतं आहे. अशा अनेक वेळा आम्ही तक्रारी केल्या. आपल्याला काय वाटतं की आपल्या आजच्या पत्रकार परिषदेनंतर पक्ष निर्णय बदलू शकता आपला उमेदवारीचा? नाही, ते मी सांगू शकत नाही, परंतु मी माझा निर्णय जो आहे तो ठाम आहे. मी विधानसभेला माझी उमेदवारी करणारच. आणि तुम्हाला माहिती आहे, निवडणूक म्हटली म्हणजे हार आणि जीत काहीतरी एक होणारच. पण मी त्या कोणत्याही गोष्टीला न घाबरता शहरातील जनतेसाठी, शहराच्या विकासासाठी आणि अन्यायाच्या विरोधात आवाज उचलण्यासाठी मी माझी उमेदवारी करणार. भाऊ, तुमच्या उमेदवारीमुळे सरळ सरळ ते भाजपला फटका बसणार असं वाटतं? नाही, शहरातील जनताच नाराज आहे ना. मी काय बोलणार, शहरातील जनताच नाराज आहे. इतक्या समस्या आहे. 10 वर्ष तुम्हाला दिल्यानंतरही तुम्ही शहराचं रंगरूप बदलू शकले नाही ना. शहरातील जनताच नाराज आहे. जनतेला बदल हवा आहे. बदल हवा होता तरी लादला गेला आहे उमेदवार. जब आपने जुलाई और अगस्त में आपको आश्वासन दिया गया था, आंदोलन पर बैठे थे तब, तो उसके बाद में कुछ चेंजेस आया था? नाही, जब तक मैं उपोषणाला जेव्हा मी उपोषणाला बसलो त्यावेळेला मला शब्द देण्यात आला की वो आम्ही याच्यात काही बदलाव करू. तर सुरुवातीचे काही दिवस आयुक्तांनी ज्या ठिकाणी आपण आवाज उचलला होता त्या ठिकाणी थोडीफार सुधारणा केली, परंतु त्यानंतर ते प्रशासकपदी बसले आणि बदली झाली. त्याच्यानंतर आता तशीच परिस्थिती आहे.
आणि शहरातील परिस्थिती तर आपण सुद्धा बघत, आपण सुद्धा शहरातलेच रहिवासी आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती की शहरातली परिस्थिती काय आहे. एक एक वर्ष रस्ते, शहरातील रस्त्यांचे खड्डे बुजवले जात नाही, ॲक्सिडेंट होत आहेत, लोकांना मृत्युमुखी पडावं लागते, कोणाला कमरेचा त्रास, कोणाला मानेचा त्रास, अधिकाऱ्यांवर पकड नाही, प्रशासनावर पकड नाही. आणि आपण काही बोलायला गेले, सांगायला गेले तर मग वरिष्ठांकडे आपल्याबद्दल खोटं सांगून आपलं कानभरणी करणे, त्रास दिला जाणे. भाजपमध्ये तुमच्यासह अनेक इच्छुक होते की जे उमेदवारी मागत होते. आता या सगळ्या नाराजांची मोठ तुम्ही बांधणार काय? मी तर बोलला ना, भारतीय जनता पार्टीत जे नाराज असतील त्या सर्वांना मी भेटेल. मी त्यांना विनंती करेल, मला मतदान करा, शहराच्या विकासासाठी मतदान करा. आणि मी मी माझ्या एकट्यावर अन्याय झाला म्हणून मी आवाज उचलत नाही. हा तुमच्या सर्वांच्या वतीने मी आवाज उचलतोय त्या होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात. तर आपण सर्वांनी मला मदत करावी अशी मी त्यांना विनंती करेल. आणि शहरातील तर जनता नाराजच आहे, ते वेळावर कळेलच काय काय नाही. बरं, तुमच्या बंडखोरीने तुम्हाला राजकीय कारकिर्दीत होणारा नुकसान याबद्दल काय बोला? राजकीय कारकिर्दीचं जे नुकसान म्हणतायत, मी शहरातील जनतेसाठी आवाज उचलतोय, जनता ठरवेल. जर पक्षाकडून आपल्यावर काही कारवाई करण्यात आली तर आपला पुढचा पाऊल काय असणार आहे? मी त्या गोष्टीला सामोरे जाईल. त्यांनी तुमचा मनधरण्याचा प्रयत्न केला, गिरीश भाऊ असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, तर त्यांनी तुम्हाला थांबवायचं सांगितलं. तुमचा निर्णय काय असेल? एका म्हणजे मी सांगितलं ना, माझ्यावर जो अन्याय झालेला आहे तो मी स्पष्टपणे त्यांना सांगेल आणि मी त्यांना माफी मागून घेईल की मला माफ करा, मी माझी उमेदवारी करणारच आहे. काय आपल्याला म्हणा, एखाद्या पक्षाकडून जर ऑफर आली, महायुती महाआघाडी सोडून इतर कुठल्या पक्षाकडून ऑफर आली तर तुम्ही स्वीकारायला लागता? मी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करेल, वरिष्ठांशी चर्चा करेल, माझ्या घरातले, परिवारातले माझे भाऊ बंद असतील, सर्वांशी चर्चा करूनच मी निर्णय घेईल काय करायचं काय नाही. पण आपल्यासारखे आणि एक मी सांगतो की मी ही जी निवडणूक लढतोय, शहरातील जनतेसाठी मी लढतोय. जनतेला जे मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागतंय त्यासाठी मी लढतोय. आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा माझा नारा आहे. आपल्यासारख्या पक्षामध्ये आणखीन काही नाराज आहेत असं तुम्हाला वाटतं का? कोण नाराज नाही आहे त्या पक्षात? मग या सगळ्यांची तुम्हाला साथ आतून मिळू शकते? मी विनंती करणार आहे, शेवटी त्यांचं मन, आता त्यांचा स्वाभिमान, त्यांचं मन ते ठरवतील काय. जर त्यांच्यावर अन्याय झाला आहे तर त्यांनी ते मदत केली पाहिजे, कारण मी सर्वांसाठी आवाज उचलला आहे. आपली भूमिका कधीपर्यंत जाहीर होईल की आपण अपक्ष लढणार किंवा कुठल्या तरी पक्षाची उमेदवारी घेणार, याची आपली म्हणजे येणाऱ्या 28 किंवा 29 तारखेला मी माझा उमेदवारी अर्ज भरणार आहे. किती? 28 किंवा 29 या 2 दिवस, येणारे 2 दिवस भरेल मी. थँक्यू. चहा पाणी